नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण चिकनची एकदम गावरान अशी रेसिपी बघतोय। जबरदस्त, तुम्हाला खाऊन एकदम मजा आली पाहिजे। तर काय करायचं, चिकन घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे सुकलेलं खोबरं आहे, एक जवळपास 3 इंचाचा तुकडा थोडासा मोठ्यापैकी घ्यायचा आहे, त्याला कट करून घ्यायचा आहे बारीक। आता त्याच्यामध्ये एक 8 ते 9 तिखट मिरच्या टाकायच्यात। तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर मिरच्या कमी घ्या। तर त्याच्यामध्ये 2 तेजपान टाकायचे आहेत, एकदम छोटासा तुकडा स्टारफुलचा टाकायचा आहे, 5-6 लवंग आणि 6 ते 7 काळं मिरं, कोथिंबीर घ्यायची, त्याच्यात टाकायची, कोथिंबीर जास्त घ्या आणि दांडे असलेली घ्या बरं का, देठं असलेली, देठं फेकू नका। थोडासा पुदिना टाकायचा आहे त्याच्यात। आता याच्यामध्ये कपभर पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं बरं का याला। आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, तेल थोडंसं जास्त राहू द्या, त्याला गरम करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असा स्लाईसमध्ये कट करायचा आणि त्याला सगळा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा ठेचलेला अद्रक लसूण टाकून घ्यायचा आपल्याला, त्याला पण थोडं फ्राय करून घेऊ मस्त मोठ्या आचेवरच। अद्रक लसूण जो आहे ना, तो ठेचलेलाच वापरा बरं का, कारण त्याचीच मस्त चव येणार आहे या रेसिपीला। आता त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो थोडेसे असे जाडसर कापायचे टाकायचे त्याच्यात आणि त्याच्यासोबतच हे चिकन आपल्याला टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये, फ्राय करून घेऊ मस्त। आता हे जे चिकन आहे ना, याला आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायचं बरं का, असंच, जेणेकरून त्या चिकनमधला जो उग्र वास असतो ना एक, तो आपल्याला घालवायचा आहे त्याच्यातला, म्हणजे बऱ्यापैकी कमी करायचा आहे। हे बघा, बरोबर 1.5 ते 2 मिनटं झाले। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि परत 1.5 ते 2 मिनटं त्याला फ्राय करून घेऊ, म्हणजे टोटल 3 ते 4 मिनटं याला आपण फ्राय करतो आहे। तर बघा, बरोबर 4 मिनटं झालेत। आता त्याच्यामध्ये ही पेस्ट आपण जी तयार केली ना, ती टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित। आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तो जो मसाला राहिलेला होता ना आपला हिरवा, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे जवळपास कपभर, तो पण काढून घ्यायचा सगळा। हे बघा, सगळा मिक्स करायचा आहे बघा। त्याच्यातलं बरंचसं पाणी आटलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि अर्धा चमचा फक्त धने पावडर टाकायची बरं का। गॅस थोडा वाढवून मिक्स करून घेऊ व्यवस्थित। हे सुंदर दिसतंय बघा। आता त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, त्याला उकळी येऊ द्यायची अगोदर एक छान। तर बघा, आता मस्त उकळी फुटलेली। आता काय करायचं, गॅस आपला एकदम बारीक करायचा आणि ह्याला झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 30 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि अदनबदन चेक करायचं बरं का, जर पाणी कमी पडत असेल तर थोडंसं वाढवून घ्यायचं आहे। तर बघा, बरोबर 30 ते 35 मिनिटं झालेत आणि त्याच्यातलं पाणी पण बघा। तुम्हाला जर हे थोडं पातळसर पाहिजे असेल ना, तर याच्यामध्ये पाणी तुम्ही वाढून घ्या, पण हे ना ॲक्च्युली असंच एकदम बढिया लागतं खायला बरं का, एकदम जबरदस्त लागतं। थोडीशी कोथिंबीर। तर बघा, इतकी सुंदर आणि इतकी चविष्ट चवदार लागते ना रेसिपी, एकदम गावरान रेसिपी बरं का। याला तुम्ही पुरी, भटुरे, चपाती, भाकर ज्याच्यासोबत खायचं त्याच्यासोबत खाऊ शकता। भाकरीसोबत खायचं असेल तर याला मस्तपैकी ना रस्सेदार करून घ्या, थोडासा ग्रेव्ही वाढवून घ्या, इतकी सुंदर लागते ना ही रेसिपी। तुम्ही ट्राय करा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली म्हणून। एक नंबर आपली ग्रीन चिकन करी किती सुंदर दिसते बघा, ट्राय करा।